हे मला ऍक्च्युली बघा आमच्याकडे आम्ही जास्त लेअरवर फोकस नाही करत. ओके. आमचं ब्रॉयलर वरती आहे, पण लेअर मध्ये तुम्ही जर हे फीड ऍसिडिफायर वापरत असाल, ऍसिडिफायर, लिव्हर टॉनिक, लिव्हर हा ते आहे टॉक्सिन बाइंडर. टॉक्सिन बाइंडर पण आहे आमच्याकडे. मग काय नाहीये? मला वाटलं तुम्ही पर्टिक्युलरली हॅचेबिलिटी हॅचिंगचं नाही, लेईंग पोल्ट्री फार्म आहे. नाही मध्ये मग आमचे फीड ऍसिडिफायर्स आहे, कोलिन बेस्ड प्रोडक्ट आहे, कोलिगोल्ड आहे, बीटेन बेस्ड प्रोडक्ट आहे, ऑप्टिबिटेन आहे. न्यूट्रिक ऍसिड वापरत असाल तर त्या संदर्भात सुद्धा प्रोडक्ट आहे, ट्रायब्युट्रिन आणि फीड मिलिंगचं सोल्युशन. सगळं पावडर फॉर्म का लिक्विड फॉर्म आहे? दोन्ही आहे. दोन्ही आहे. दोन्ही आहेत आणि बायोसिक्युरिटी मध्ये लिक्विड सगळं. आम्ही बायोसिक्युरिटीला मॅम कर्सोलिन, B904, फॉर्म्युलिन हे वापरतो. तसेच आमच्याकडे पण मिळतात. कोर्सुलिन सारखं पण आमच्याकडे कर्सोलिन कॉस्ट पण खूप जास्त झालं. आमच्याकडे OLS सेट आहे. कोर्सुलिन खूप महाग आहे मला माहिती आहे. जी प्राइस आमच्याकडे त्याच्या डबल की ट्रिपल कोर्सुलिनची प्राइस आहे. आणि म्हणून. कोर्सुलिन मध्ये जे कंटेंट आहे ना ग्लुटारल्डी आहे तेच OLS सेट मध्ये सुद्धा आहे. तर बऱ्यापैकी प्रोडक्ट आहेत आमच्याकडे बायोसिक्युरिटी मध्ये. वॉटर ऍसिडिफायर वगैरे पण आहे वापरत असेल तर. कुठल्या भागात आहे तुमचं काम? उरुळी कांचन, पुणे. कुणाला पीएच किती असतं पाण्याचं? पीएच 6 पर्यंत आहे. 6.2, 6.3 Normalच ना? नॉर्मल आहे. त्यामुळे मला पाण्यासाठी काही इश्यू नाही. क्लोरीन टॅबलेट वापरतो. काहीच वापरत नाही. क्वचित पण नाही वापरत? क्वचित कारण इश्यूच नाही. आणि इकडे वगैरे काहीच नाही. अजून तरी नाही 10 वर्षात आहे. छान छान. मग तुम्हाला प्रोडक्ट नाही सांगत. नाही पण फीड मधलं मला गरज आहे ना. प्रोडक्शन आत्ता डाऊन झालंय, थंडी पण खूप आहे आणि आम्हाला थोडस रॉ मटेरियल थोडस एक आयटम सोया DOC प्रॉपर मिळत नाही कारण डिस्ट्रीब्युटर कडून सतत कंपनी बदलते. आणि प्रॉब्लेम काय म्हणजे सध्या चॅलेंज प्रोडक्शन स्टेबल राहत नाही. वाय मग ते मी वेंकीचा विचारू की माझं फीड कमजोर आहे, मी BV 300 वापरतो. मी त्यांना विचारू शकत नाही, ते म्हणतील आमचं बर्ड दिलेलं आहे संपला विषय असं विषय. मग आम्ही त्याच्यात काय करू शकतो? लिव्हर टॉनिक देणार, ऍसिडिफायर देणार, टॉक्सिन बाइंडर देणार. सिक्युरिटी आहे. एज ग्रुप 55, 65. पहिल्यांदा त्याचे बेनिफिट सांगा तुम्हाला. कसं असतं आता 55 एज मध्ये ना कोंबडी ना तिचं पोट जे ते एकदम थकून जातं. बरोबर. ऍब्झॉर्प्शनच्या पॅटर्न मध्ये कॅल्शियम जास्त ऍब्झॉर्ब होतं, न्यूट्रिएंट पण जास्त ऍब्झॉर्ब होत वयामध्ये. ठीक आहे. ब्युट्रिक्स किंवा सोडियम ब्युट्रेट सारखे प्रोडक्ट किंवा ट्रायब्युट्रेन सारखे प्रोडक्ट काय करतात ना, जे गट असतं ना पोल्ट्रीचं त्याचे ऍब्झॉर्प्शन वाढवतं. पण याचा रिझल्ट तुमच्याकडे आहे? हा. तुमचे कुठले फार्मर मला रेफरन्स देऊ योजना शकतात? पोल्ट्रीला माहिती आहे का? शिंदे साहेब. तिथे वापरतात ते ब्युट्रिक ऍसिड. पर्टिक्युलरली ते काय करतात, जर लूज ड्रॉपिंग वगैरे येत असेल ना कोंबड्यांमध्ये लेअर मध्ये तेव्हा वापरतात. लूज ड्रॉपिंग कंट्रोल होतं. बरोबर. ठीक आहे. आणि प्रोडक्शन जर स्टेबल नसेल राहत आणि तुम्ही म्हणताय की तुमचं लिव्हर टॉनिक, एन्झाईम, फीड ऍसिडिफायर सगळं टाकतंय तरी पण हा प्रॉब्लेम येतोय. नाही, क्वचित प्रसंगी ऍसिडिफायर आमच्याकडून थोडं दुर्लक्षित होतं. टॉक्सिन बाइंडर आणि लिव्हर टॉनिक आमचं कंपल्सरी आहे, पण त्या पण सतत आमचं बदलती कंपनी. कारण डिस्ट्रीब्युटर कडून आम्हाला एकच कंपनी वारंवार मिळत नाही. मग संपलंय आणि आम्ही आणायला गेलो त्यावेळेस त्यांच्याकडे नाही. समजा बायोबॉन्टॉक्स घ्यावं लागलं, टॉक्सिमार घ्यावं लागलं, टॉक्सिरिच घ्यावं लागलं, टॉक्सिन बाइंडर झालं. एक कंपन्या बदलत आहे. तुम्ही याची माहिती ठेवत नाही का प्रोडक्टची किंवा डिस्ट्रीब्युटरला तुम्ही बोलत आम्ही नाही का फक्त की मला या मटेरियल ते पाहिजे विचारतो आणि नसेल तर नाही. समजा मी विरबॅगचे टॉक्सिमार वापरतो, त्यांच्याकडे गेलो, माझं तर संपलेलंच आहे बरोबर, 2 दिवसात संपणार आहे आणि त्यांना मी ते बोललो की मला पाहिजे, ते म्हणतात अवेलेबल नाही. मी रिकामात येणार नाही, दुसरी बॅग आणणारच आहे. पक्षांना तर ते पाहिजे माझ्याकडे. सेकंड डे तर ब्लँक ते पक्ष देऊ शकत नाही. पोल्ट्रीमध्ये कंपन्या खूप होतात, 100 पेक्षा जास्त. ठीक आहे, विरबॅगचं नाही, दुसऱ्या कंपनीचं असेल, तिसऱ्याच असेल, पण एक टॉप प्रत्येक प्रोडक्टचं तुम्हाला टॉप 4 ते 5 माहिती पाहिजे. मी स्वतः 2 बॅग गॅप देऊन दुसऱ्या 2 बॅग वापरतो. म्हणजे रोटेशनल यूज करता तुम्ही. म्हणजे एक 20-25 दिवसाला मी बदल. ती पण एक बरी टेक्निक आहे ऍक्च्युअली. हा, रिझल्टचं आपल्याला कुठली कंपनी बेस्ट चालते ते समजून जातं आणि तोपर्यंत कोंबडीमध्ये पण ते स्टेन तयार होतं ना, रेजिस्टन्स. हा, हे एकदम व्यवस्थित करतात. डिसइन्फेक्टंट मध्ये पण तसंच करतात. हा अगदी बरोबर. म्हणजे डिवर्मिनला पण अल्बोमार किंवा हायटेक अल्टरनेट वापरतो. वेंकीचं मी नाही, त्यांची पावडर आहे ते वापरत नाही, पण विरबॅगचे ते 2 वापरतो. पण काय होतं माहितीये का, काही कारणास्तव विरबॅगचं मटेरियल डिस्ट्रीब्युटरकडे जर नसलं, त्यांचं रिझन त्यांना माहिती. मी तर विरबॅग आणि वेंकीज सोडून दुसऱ्या कंपन्या क्वचित ट्राय केलेल्या. म्हणजे आता त्यातलं त्यात अँटीटॉक्स हे काही दोन्हीचं नाही, पण अँटीटॉक्स मला रिझल्ट देते. आता अँटीटॉक्सची कंपनी मी विसरलो, बट
मी ते वापरतो. मग असंच मी कंपन्या ट्राय करतो. माझे 3 फार्म, एकच फार्म नाही. किती प्लेसमेंट आहे टोटल? 3.5 आणि तिन्ही वेगवेगळे याचे, त्यामुळे मला तो प्रयोग करता येतो आणि हा डाटा मी ठेवतो आणि हा डाटा मला एक सेकंड असं ना माझा व्हिडिओ मध्ये असतो. जरी मी विसरलो तर माझे व्हिडिओ मी परत पाहतो युट्यूबवर. बरं, किती आहेत कसं follower असतं ना, मग? सुरुवातीला तशी कुठं 1000पर्यंत आलो. 1000 लोकांतले 10-12 तर मला इथं नवीन माणसं दिसले की आम्ही तुमचे फॉलोअर आहोत. त्यातच मी कमवलं. अरे वा. 10 वर्षात काय नाही कमवलं ते एवढ्या 3 महिन्यात कमवलं. म्हणजे माझे 1-2 मित्र म्हटले, अरे आम्ही डुबलोय, अजून कोणी डुबू नये म्हणून लोकांना सांगत जा की पोल्ट्रीत येऊ नका. नाही, पण हे प्रोडक्ट रिलेटेड व्हिडिओ बनवण्यापेक्षा प्रॉब्लेम रिलेटेड व्हिडिओ. माझे व्हिडिओज निगेटिव्ह माइंडेड लोकांसाठी, म्हणजे निगेटिव्ह सांगतो मी, पण यात पैसा खूप आहे. दुसरी बाजू सुनील राजवाडे. व्हिडिओ. बरं, ठीक आहे. तुम्ही म्हणताल किती गावठी बोलतो हा माणूस. तुम्ही काय बोलता त्याची मला घेणं देणं नाही. कामाचं बोलताय का ते इम्पॉर्टंट. हा, काय नक्कीच बोलताय तुमचा नंबर द्या मला आणि मला आहे ना तुम्ही सजेशन द्या त्याच्यामध्ये की काय करताय. पेन सर पेन द्या का जरा, तुमचा नंबर द्या. ठीक आहे. जरा लेअर मध्ये लूज ड्रॉपिंग वगैरेचे प्रॉब्लेम असतात. थिन ब्रेड तर ते आपल्याकडचं जे प्रोडक्ट आहे लिस्ट द्या मला तुम्ही त्याच्यामधलं, आणि पुण्यामध्ये कोणाकडे भेटेल, कारण सगळ्यांकडे भेटत नाही. आम्ही पुण्यामध्येच आहे, तर आम्ही डायरेक्ट सप्लाय करतो. आमची कंपनी स्वारगेटलाच आहे, मॅन्युफॅक्चरिंग जेजुरीला आहे. करतात ना, मला 2 तास वेळ द्यावा लागतो माझं काम सोडून. नाही ठीक आहे. ती चालू आहे सेवा, ती तुमची पण सेवाच आहे, आता देताय तुम्ही ते. मग ती सेवा तुम्ही केली तर मेवा आहे, तुमच्या प्रोडक्ट खपणार आहे. मला तर मेवा नाहीये, माझे सबस्क्रायबर वाढणार आहेत फक्त. मला मेवा नाहीये कुठूनच. बट माझा फोन येईल, जर तुम्ही डॉक्टर, तुम्ही डॉक्टर नावाने नंबर सेव्ह करणार आहे. मी रेंडमली कॉल केला, मला प्रॉब्लेम झाला तर ठीक आहे. या नावापुढे हे नाव टाकून मी वेट टाकतो, त्यावेळेस मला पटकन वेटरनरी डॉक्टर सर्च होतात. काही रेंडमली हरकत कॉल नाही. करेल. ऍटलीस्ट तुमचा प्रॉब्लेम ऐकून मला तरी थोडं अपडेट राहील फील्ड मध्ये काय चालू आहे. नाही, नक्कीच ठीक आहे ना. चालेल.